नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इंदिरा गांधी महाविद्यालय व संदेश ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स सायन्सच्या कल्लाकार यूट्यूब चॅनलतर्फे आपल्या सगळ्यांचे हार्दिक स्वागत. मागील व्हिडिओमध्ये आपण 11वीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया कशा पद्धतीची आहे हे जाणून घेतलं होतं. त्या व्हिडिओचा दुसरा भाग म्हणजे हा व्हिडिओ. या व्हिडिओमध्ये 11वीचा ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा, फॉर्म भरण्याचे किती टप्पे आहेत, कोणत्या कॉलममध्ये कोणती माहिती भरायची, कॉलेज सिलेक्ट करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची आणि कोणते डॉक्युमेंट्स आपल्यासोबत ठेवणं गरजेचं आहे, ह्या सर्व गोष्टी या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी डिटेलमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कोणताच पार्ट स्किप करू नका, जेणेकरून फॉर्म भरताना तुमच्याकडून कोणती चूक होणार नाही. फॉर्म भरण्याचा पहिला टप्पा सुरू करण्याआधी आपल्या कल्लाकार यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जाणून घेऊया ऑनलाईन फॉर्म भरण्याचा पहिला भाग, विद्यार्थी नोंदणी. सुरुवातीला आपल्याला स्टुडंट रजिस्ट्रेशन या ऑप्शनमध्ये जायचं आहे. यामध्ये ॲप्लिकंट 10th स्कूल एरिया, म्हणजे आपण ज्या एरियामध्ये असाल, समजा आपण महाराष्ट्रामधून असाल तर विदिन महाराष्ट्र स्टेट आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. जर आपण महाराष्ट्राच्या बाहेरचे असाल आणि आत्ता आपल्याला महाराष्ट्रामध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर आउटसाईड महाराष्ट्र स्टेट सिलेक्ट करायचं. त्यानंतर पुढील ॲप्लिकंट स्टेटस, यामध्ये फ्रेशर, रिपीटर अँड प्रिव्हियसली पास. जर आपण फ्रेशर असाल म्हणजेच 2025 मध्ये आपण 10वी उत्तीर्ण झाला असाल तर फ्रेशर हा ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर प्रिव्हियसली पास, समजा 2025च्या अगोदर आपण 10वी उत्तीर्ण झाला असाल तर आपल्याला प्रिव्हियसली पास हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर आपल्याला इयत्ता 10वी ज्या बोर्डाने पास आउट झालेला असाल ते सिलेक्ट करायचं आहे. जर आपण ACC बोर्डाचे विद्यार्थी असाल तर ACC सिलेक्ट करायचं आहे. जर आपण CBSE, ICSE, IB किंवा इतर कोणत्याही बोर्डाचे विद्यार्थी असाल तर त्या पद्धतीने आपलं सिलेक्शन असायला हवं. त्यानंतर आपल्याला आपला सीट नंबर, 10th ऑर इक्विव्हॅलंट एक्झामिनेशन डिटेल्समध्ये आपल्याला पहिल्यांदा आपला सीट नंबर एंटर करायचा आहे. त्यानंतर आईचं नाव, इथे आपल्याला व्हेरीफाय नंबर हा ऑप्शन येतो, त्यावर क्लिक केल्यानंतर आपले डिटेल्स हे बोर्डातर्फे व्हेरीफाय केले जातात. इथे पुन्हा एकदा आपल्याला आपलं पूर्ण नाव, आपल्या आईचं नाव हे दिसणार. जर ह्यामधले डिटेल्स सगळे जर करेक्ट असतील तर येस करेक्ट म्हणून आपल्याला इथे सिलेक्शन द्यायचं आहे. हे सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला इथे मंथ ऑफ एक्झामिनेशन, मार्च, जुलै आणि ऑक्टोबर. जर आता आपण फेब्रुवारीच्या एक्झाममध्ये पास आउट झालेला असाल तर इथे मार्च म्हणून सिलेक्ट करायचं आपल्याला. इयर ऑफ एक्झामिनेशन प्रीफिल्ड येतं. नेम ऑफ ॲप्लिकंट हे सुद्धा ॲटोमॅटिकली येतं. त्यानंतर तुम्हाला स्वतःचा ईमेल ID इथे मेन्शन करायचं आहे. त्यानंतर आपल्याला मोबाईल नंबर एंटर करायचा आहे. त्यानंतर दिलेल्या सिक्युरिटी क्वेश्चनमधून आपल्याला एक सिक्युरिटी क्वेश्चन सिलेक्ट करायचा आहे, जेणेकरून तो आपल्याला पुढे लक्षात राहू शकेल. त्यानंतर आपल्याला एक पासवर्ड क्रिएट करायचा आहे. पासवर्ड क्रिएट करताना तो आपल्या लक्षात राहील असाच पासवर्ड क्रिएट करा. त्यानंतर आपल्याला रजिस्टरवर क्लिक करायचं आहे. रजिस्टर झाल्यानंतर इथे आपल्याला आपला लॉग इन ID मिळणार आहे. हा लॉग इन ID व्यवस्थित लिहून ठेवायचा आहे आपल्याला किंवा त्याचं प्रिंटआउट घ्यायची आहे. त्यानंतर पुढे आपल्याला प्रोसीड टू लॉग इन या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. यामध्ये जो आपला लॉग इन ID तुम्ही सेव्ह केला असेल किंवा लिहिला असेल तो आता पुन्हा इथे एंटर करायचा आहे. त्यानंतर आपल्याला इथे पासवर्ड जो आपण क्रिएट केलेला तो एंटर करायचा आहे आणि जो दिलेला कॅप्चा असेल तो कॅप्चा एंटर करायचा आहे आणि लॉग इन करायचं आहे. लॉग इन झाल्यानंतर आपल्याला हा इंटरफेस दिसणार. यामध्ये तुम्ही बघत असाल तर इथे ॲप्लिकेशन फॉर्म आपल्याला इनकम्प्लीट दाखवतो आहे. लेफ्ट साईडला डॅशबोर्ड ॲप्लिकेशन फॉर्म पार्ट 1 आहे. त्यानंतर ॲप्लिकेशन फॉर्म पार्ट 2 आहे. पहिल्यांदा आपल्याला ॲप्लिकेशन पार्ट 1 फिलअप करायचं आहे. त्यामध्ये रजिस्ट्रेशन डिटेल्स, या रजिस्ट्रेशन डिटेल्समध्ये आपण आत्ता जे रजिस्ट्रेशन करताना डिटेल्स एंटर केलेले होते ते सर्व डिटेल्स आपल्याला पुन्हा एकदा दिसणार. ते पुन्हा एकदा आपण व्हेरीफाय करून घ्यायचं आहे आणि नेक्स्ट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. नेक्स्ट केल्यानंतर पुन्हा एकदा ॲप्लिकंट पर्सनल डिटेल्स आपल्याला इथे दिसणार. जर SSC बोर्डाचे विद्यार्थी असतील तर ही माहिती प्रीफिल्ड येईल आणि जर इतर बोर्डाचे जर विद्यार्थी असाल तर इथे तुम्हाला माहिती भरावी लागेल. सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथे आपला ॲड्रेस एंटर करायचा आहे. ॲड्रेसमध्ये आपल्याला पूर्ण ॲड्रेस एंटर करायचा आहे. मोबाईल नंबर, जर दुसरा अल्टरनेट नंबर असेल तर अल्टरनेट नंबर आपल्याला एंटर करायचा आहे आणि सेव्ह आणि नेक्स्ट करायचं आहे. सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानंतर आपल्याला रिझर्वेशन कॅटेगरीबद्दल डिटेल्सबद्दल विचारलं जाईल. जर आपण रिझर्व कॅटेगरीमधून ॲडमिशन घेणार असाल आणि जर आपल्याकडे व्हॅलिड कास्ट सर्टिफिकेट असेल तर इथे आपल्याला ज्या रिझर्व कॅटेगरीमधून आपण ॲडमिशन घेणार असाल ते स्पेसिफाय करायचं आहे आणि जर आपल्याकडे कास्ट सर्टिफिकेट नसेल तर इथे नो म्हणून सिलेक्ट करायचं आहे आणि मग आपलं ॲडमिशन हे जनरल किंवा या ओपन कॅटेगरीमधून होईल. जर आपल्याकडे कास्ट सर्टिफिकेट असेल तर इथे येस करायचं आहे आणि त्यात
आपल्याला कास्ट सर्टिफिकेट इश्युइंग स्टेट आणि कास्ट सर्टिफिकेट इश्युइंग डिस्ट्रिक्ट ह्या 2 गोष्टी सिलेक्ट करायच्या आहेत। त्यानंतर दिलेलं आहे अदर ऑर स्पेशल रिझर्वेशन डिटेल्स। यामध्ये जर आपण फिजिकली हँडिकॅप असाल आणि जर आपल्याकडे त्याचं व्हॅलिड सर्टिफिकेट असेल तरच इथे आपल्याला येस सिलेक्ट करायचं आहे। यामधील जे ऑप्शन आपल्याला लागू होत असतील तिथे येस करायचं आहे, नाहीतर नो करून पुढे प्रोसीड करायचं आहे। जर समजा आपण कोणत्या स्पोर्ट्स कॅटेगरीमधून ॲडमिशन घेणार असाल आणि जर त्याचं आपल्याकडे व्हॅलिड सर्टिफिकेट असेल तरच इथे आपल्याला येस सिलेक्ट करायचं आहे, नाहीतर नो सिलेक्ट करायचं आहे। जर आपण मायनॉरिटी कोटामधून ॲडमिशन घेणार असाल तर तिथे येस सिलेक्ट करायचं आहे। आणि शेवटचं आहे इन हाऊस कोटा ॲडमिशन। जर आपण ज्या शाळेमध्ये शिकत होता त्या शाळेला अटॅच असलेलं ज्युनियर कॉलेज असेल, अशा ज्युनियर कॉलेजमध्ये जर आपल्याला ॲडमिशन घ्यायचं असेल तर इथे आपण इन हाऊस कोटा ॲडमिशनचं सिलेक्शन करायचं आहे। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे। सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानंतर आपल्याला 10वीच्या परीक्षेचे डिटेल्स दाखवले जातील। हे डिटेल्स आपण एकदा व्हेरीफाय करायचे आहेत। हे डिटेल्स प्री फिल्ड असणार आहेत। सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे। अपलोड रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स, इथे आपल्याला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत ते सर्व दाखवलं जाईल। जर तुम्ही रिझर्व कॅटेगरीमधून ॲडमिशन घेणार असाल तर इथे कास्ट सर्टिफिकेट आणि त्यासोबत नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट अपलोड करण्यासाठी दाखवलं जाईल। ते सर्टिफिकेटसुद्धा आपल्याला इथे अपलोड करणं गरजेचं आहे। इथे आपल्याला 10वीची मार्कशीट अपलोड करायची आहे। त्यानंतर स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेटसुद्धा आपल्याला अपलोड करायचं आहे। जर कास्टमधून आपण जर फॉर्म भरणार असाल तर कास्ट सर्टिफिकेट आपल्याला अपलोड करायचं आहे। जर हे दोन्ही सर्टिफिकेट आपल्याकडे आता अवेलेबल नसतील तर शेवटला अंडरटेकिंग सॅम्पल फॉर्म म्हणून दिलेला आहे, तो अंडरटेकिंग फॉर्म आपल्याला भरायचा आहे, डाउनलोड करायचा आहे, त्याची प्रिंटआउट घ्यायची आहे आणि तो फॉर्म भरून जे डॉक्युमेंट्स आपल्याकडे नाही आहेत ते त्या ऑप्शनमध्ये सिलेक्ट करून टिक मार्क करून आपल्याला तो फॉर्म सुद्धा अपलोड करायचं आहे। हे सर्व डॉक्युमेंट्स अपलोड झाल्यानंतर आपण पुन्हा एकदा ते डॉक्युमेंट्स जे अपलोड केलेले आहेत ते व्हेरीफाय करू शकता, जेणेकरून तुम्ही अपलोड केलेले डॉक्युमेंट बरोबर त्या ऑप्शनला गेलेले आहेत की नाही ते आपण एकदा बघू शकता। हे सर्व व्हेरीफाय झाल्यानंतर पुढे सेव्ह आणि नेक्स्ट करायचं आहे। सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानंतर आपल्या पार्ट 1 मधील शेवटचा टप्पा म्हणजे ॲडमिशन प्रोसेसिंग फीज। इथे आपण क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, इंटरनेट बँकिंग किंवा UPI या पेमेंट पद्धतीचा वापर करू शकता। नेक्स्ट केल्यानंतर पेमेंट गेटवेमध्ये आपण जाणार। यामध्ये ज्या पेमेंट पद्धतीचा तुम्हाला वापर करायचा आहे ते ऑप्शन्स इथे तुम्हाला दिसणार। पेमेंट कन्फर्म झालं की पेमेंट सक्सेसफुल असं आपल्याला इथे ऑप्शन येणार। जर आपल्याला हवं असल्यास आपण ती रिसिप्ट डाउनलोड करून ठेवू शकता। त्यानंतर नेक्स्ट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। इथे आपण जो पार्ट 1 भरलेला आहे तो पूर्ण पार्ट 1 आपल्याला पुन्हा एकदा व्हेरीफाय करण्यासाठी येणार। सर्व डिटेल्स एकदा पुन्हा व्हेरीफाय करून घ्यायचे आहेत। ॲड्रेस, रिझर्वेशन डिटेल्स, अदर किंवा स्पेशल रिझर्वेशन डिटेल्स जर आपण काही सिलेक्ट केले असेल, मायनॉरिटी कोटा जर आपण सिलेक्ट केलेला असेल, इन हाऊस कोटा जर आपण सिलेक्ट केलेला असेल, ते सर्व डिटेल्स आपल्याला इथे व्हेरीफाय करायला येणार। त्यानंतर आपल्याला 10वीचे डिटेल्ससुद्धा व्हेरीफाय करायला येतील, इंग्लिशमधील मार्क्स, सायन्समधील मार्क्स। त्यानंतर जे डॉक्युमेंट्स आपण अपलोड केलेले आहेत ते सर्व डॉक्युमेंट्स आपल्याला इथे दिसणार। पेमेंट जर कन्फर्म झालेलं असेल, पेमेंट सक्सेसफुल झालेलं असेल तर पेमेंट डेट आणि ट्रान्झॅक्शन रेफरन्स ID सुद्धा इथे आपल्याला दिसणार। त्यानंतर शेवटच्या भागामध्ये आपल्याला इथे आपल्या फॉर्मचा स्टेटस दिसतोय जो इनकम्प्लीट आहे। ज्या वेळेला आपण इथे आय हिअर बाय डिक्लेअर अँड अंडरस्टँड दॅट हे सर्व ऑप्शनवर आपण क्लिक करतोय आणि जेव्हा आपण फॉर्म लॉक करणार त्यानंतर इथे आपल्याला स्टेटस येणार सेल्फ व्हेरीफाईड। हा होता आपला पार्ट 1 विद्यार्थी नोंदणी, स्टुडंट रजिस्ट्रेशन। त्यानंतर आपण 11वी प्रवेशाचा पुढचा टप्पा बघणार आहोत, पसंतीक्रम। यामध्ये आपल्याला चूज युअर स्ट्रीम अँड मीडियम यावर सिलेक्ट करायचं आहे। यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे आर्ट्स, कॉमर्स की सायन्स आपल्याला ज्या स्ट्रीमला ॲडमिशन घ्यायचं आहे ते स्ट्रीम सिलेक्ट करायचं आहे। ते स्ट्रीम सिलेक्ट करून झाल्यानंतर सिलेक्ट मीडियम, आपल्याला कोणत्या मीडियमने आपल्याला ती स्ट्रीम पूर्ण करायची आहे ते मीडियम आपल्याला सिलेक्ट करायचं आहे अँड सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे। सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानंतर आपल्याला ज्या कनिष्ठ महाविद्यालयामध्ये आपल्याला ॲडमिशन घ्यायचं आहे ते कनिष्ठ महाविद्यालय निवडण्यासाठी येणार। इथे पहिल्यांदा आपल्याला डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर एरिया, ब्लॉक, तालुका, ज्या एरियामध्ये तुम्ही आहात तो एरिया आपल्याला सिलेक्ट करायचा आहे। तुम्ही कॉलेज नेम किंवा कॉलेजचं UDICE कोड टाकून सुद्धा सर्च करू शकता।
इथे तुम्ही कॉलेजचं नाव टाकून सुद्धा सर्च करू शकता। उदाहरणार्थ जर तुम्हाला संदेश विद्यालय ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड सायन्समध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर कॉलेज नेमच्या इथे तुम्हाला आपल्या कॉलेजचं नाव टाकायचं आहे, किंवा जर तुम्हाला युडाइस कोड माहिती असेल तर तो युडाइस कोड टाकून सुद्धा तुम्ही कॉलेज सर्च करू शकता। हे डिटेल्स इंटर केल्यानंतर पुढे तुम्हाला त्या कॉलेजमध्ये असलेल्या डिव्हिजन्स बघायला मिळतील। जर तुम्ही इथे पाहिलं तर एकाच कॉलेजचे 3 नावं आपल्याला इथे दिसत आहेत, ज्यामध्ये एडेड, अनएडेड आणि सेल्फ फायनान्स अशा 3 डिव्हिजन्स आहेत। आपल्याला ज्या वेळेला प्रेफरन्स द्यायचा आहे त्यावेळेला एडेड डिव्हिजनला पहिला प्रेफरन्स द्यायचा आहे, त्यानंतर अनएडेड आणि त्यानंतरच सेल्फ फायनान्स। कारण एडेड डिव्हिजनची फीस ही अनएडेड आणि सेल्फ फायनान्स या डिव्हिजनपेक्षा कमी असते। विद्यार्थी हा प्रकार सिलेक्ट करतानाच जास्त गोंधळ करतात आणि त्यामुळे त्यांना आर्थिक फटका बसतो। यामध्ये डिटेल्सवर जर तुम्ही केलात तर तुम्हाला त्या कनिष्ठ महाविद्यालयामध्ये असलेल्या वेगवेगळ्या डिव्हिजन्स आणि त्याचे असलेले वेगवेगळे फी स्ट्रक्चर बघायला मिळेल, जेणेकरून आपल्याला डिव्हिजन सिलेक्ट करताना सोपं पडेल। त्यानंतर आपल्याला प्रेफरन्सनुसार आपले कनिष्ठ महाविद्यालय सिलेक्ट करायचं आहे। इथे दिलेलं ॲड हे ऑप्शन आहे, त्या ॲड या ऑप्शनवर जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्ही ज्या ज्या कनिष्ठ महाविद्यालयामध्ये आपल्याला ॲडमिशन घ्यायचं आहे ते सर्व कनिष्ठ महाविद्यालय तुम्ही इथे ॲड करू शकता। ॲड करून झाल्यानंतर हे जे ॲड केलेले कॉलेजेस आहेत ते तुम्ही प्रेफरन्स तुम्हाला ज्या पद्धतीने हवे त्या पद्धतीने वर किंवा खाली शिफ्ट करू शकता। आणि इथे खाली दिलेलं ऑप्शन आहे सेव्ह चॉईस, त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। सेव्ह केल्यानंतर डाव्या बाजूला लॉक ऑप्शन फॉर्म या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। पुन्हा एकदा तुम्ही सिलेक्ट केलेले कनिष्ठ महाविद्यालयांची यादी तुम्हाला दिसेल। इथे पार्ट 2 इनकम्प्लीट असं तुम्हाला बघायला मिळेल। ज्यावेळेला तुम्ही लॉक ॲप्लिकेशन प्रेफरन्स हे सिलेक्ट करणार त्यावेळेला इथे बघाल तुम्ही कंप्लीट अँड लॉक असं ऑप्शन येणार, त्यानंतरच तुमचा फॉर्म हा कंप्लीट झाला असं समजायचं। प्रोसेस पूर्ण कंप्लीट झाल्यानंतर त्या फॉर्मची आपल्याला प्रिंट घ्यायची आहे आणि ज्या वेळेला पहिली गुणवत्ता यादी लागेल त्यावेळेला आपण ज्या प्रेफरन्सचे कॉलेज सिलेक्ट केलेले होते आपल्याला ते कॉलेज अलॉट झालेले आहेत की नाही हे कन्फर्म करायचं। विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे। जर या ऑनलाईन फॉर्म भरण्यासंदर्भात तुम्हाला काही शंका असतील तर आम्हाला कमेंट करून नक्की विचारा। 11वी ॲडमिशन फॉर्म भरणाऱ्या तुमच्या सर्व मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि असेच वेगवेगळ्या एज्युकेशनल व्हिडिओजसाठी आपल्या कल्लाकार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा।